आपण हे डाळीचं पाणी ठेवलं होतं, पुरणपोळी बनवायला घेतलेली डाळ पाणी येळून हे ठेवलं होतं. याची आपल्याला आमटी बनवायची. त्याच्यासाठी ही थोडी डाळ ठेवली होती मी वाटून, चण्याची डाळ पुरणपोळीची वाटून ठेवलेली डाळ आहे आमटी बनवायसाठी. हे लसूण थोडा ठेचून घेतलाय फोडणी द्यायला आमटीला, कढीपत्ता आणि आपल्याला हे मसाले मिक्स करायचे. एवढा मसाला, तिखट मसाला घेतलाय हा. ही काश्मीरी मिरची आहे, एवढीच घ्यायची काश्मीरी मिरची. आणि ही थोडी हळद आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला फोडणी द्यायसाठी. हा चिकन मसाला थोडा आपल्याला फोडणीसाठी हा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याची आपल्याला पाणी टाकून थोडं मिक्स करायचंय आणि याची आपल्याला फोडणी द्यायची. असं पाणी टाकून मिक्स करायचंय. तुम्ही पण असंच मिक्स करून घ्या, मी जशी तुम्हाला सांगितली आमटी. आता आपल्याला आमटी बनवून घ्यायची. गॅस चालू करायचा आहे. कढई थेवली ही आपण. तर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे फोडणीसाठी. थोडं जास्त तेल टाका. तेल गरम होऊ द्यायचे आपल्याला. त्याच्यामध्ये मग आपण थोडा हा लसूण टाकायचा आहे. थोडं फोडणीसाठी जिरे टाकायचे. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता हे लसूण टाकायचा हा बघा फोडणीला. मी जशी बनवते तशी तुम्ही एकदा बनवून बघा आमटी. असा हलवून घ्यायचा लसूण, थोडा लालसर होऊ द्यायचा. थोडंसं अजून आपल्याला तेल पाहिजे आमटीसाठी. एक पळी अजून परत टाकलंय तेल मी आमटीसाठी. असं लाल होऊ द्यायचा लसूण चांगला लालसर. याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, आपण हलवून घ्यायचा असं. जिरे घालायचे फोडणीला. हे बघा एवढे जिरे घालायचे फोडणीला. तुम्ही पण अशी आमटी बनवून बघा. जशी मी सांगितली तशीच बनवा. मी डाळीचं पाणी काढून ठेवलेलं होतं, पुरणपोळी बनवायला घेतलेली डाळ, शिजवलेल्या डाळीचं पाणी काढलेलं होतं. आणि थोडी मी डाळ काढून ठेवली होती शिजवलेली. आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले मी दाखवलेत तसे मिक्स केलेत मी. तसेच तुम्ही मिक्स करा. जसे मी सांगितली रेसिपी आमटीची तशीच बनवा तुम्ही पण. थोडा लसूण लाल होऊ द्यायचा आहे आपल्याला. एकदम लालसर होऊ द्यायचा छान असं. कच्चा नाही राहू द्यायचा आपल्याला लसूण. आमटी अशी छान खायला पण स्वादिष्ट लागली पाहिजे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा माझ्यासारखीच आमटी. डाळीचं पाणी काढलेलं त्याची आमटी बनवून बघा. अशी छान असं हे झालं पाहिजे लसूण. लसूण फोडणीला नक्की घाला तुम्ही आणि माझ्यासारखी बनवून बघा आमटी आणि कमेंट करून मला तुम्ही सांगा. कोथिंबीर घेतली एवढी मी. कोथिंबीर पण फोडणीतच टाकायची तेलामध्ये. थोडी आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची.
थोडी अद्रक लसणची पेस्ट टाका, म्हणजे अजून छान स्वाद लागतो आमटीमध्ये. ही बघा मी एवढी घेतली अद्रक लसणची पेस्ट. तुम्ही पण अशी अद्रक लसणची पेस्ट टाका आणि अशी आमटी तुम्ही बनवून बघा. हे सर्व मसाले मिक्स करून घेतले होते पाणी टाकून. हे पण याच्यामध्ये थोडे फ्राय होऊ द्या असे छान. थोडंसं पाणी टाकून घेते मी त्याच्यामध्ये असं. बघा असा छान रंग आलाय आपल्या याला आमटीला. तुम्ही अशी आमटी बनवून बघा. तुम्ही बोलताना खरंच किती छान बनली आणि किती स्वादिष्ट बनली. अशी छान आमटी बनवून बघा तुम्ही. आपला हा मसाला आता तयार झालेला आहे. मसाला फ्राय झालेला आहे आपला. आता आपण जी डाळ ठेवली होती ती ह्या पाण्यामध्ये सोडायची आपल्याला आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचे सर्व. बघा आता किती छान रंग आलाय.